बाजारातील थंडाईपेक्षा जास्त चविष्ट आज आपण करतोय होळी स्पेशल थंडाई। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा। आता थंडाई करण्यासाठी आपण एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये बदाम घातले आहेत, त्याचबरोबर काजू घालायचे आणि पिस्ता। काजू बदाम पिस्ता हे थोडे जास्त जाड असल्यामुळे सर्वात आधी थोडे गरम करून घ्यायचे, कारण सर्व साहित्य एकत्र आपण गरम केलं तर ते व्यवस्थित गरम होत नाही। आता वेलची घालायची आणि त्याचबरोबर बडीशेप, मगज, काळी मिरी, खसखस आणि गुलाबाच्या पाकळ्या। गुलाबाच्या पाकळ्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या स्किपही करू शकता। हे सर्व साहित्य छान गरम करून झाल्यावर यामध्ये अगदी थोडंसं जायफळ किसायचं आणि जायफळ किसून झाल्यावर यामध्ये केशर घालायचं। केशर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेही स्किप करू शकता। बरं, तुम्हाला थंडाई पावडर यापेक्षा जास्त करायची असेल तर तुम्ही साहित्य वाढवू शकता, किंवा पावडर तुम्हाला यापेक्षा कमी करायची असेल तर तुम्ही साहित्य कमीही करू शकता। आता हे गरम केलेलं सर्व साहित्य पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचं। या सर्व साहित्याबरोबर तुम्ही खडीसाखरही घालू शकता। आपण मात्र हे साहित्य पहिल्यांदा एकदा फिरून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये खडीसाखर घालणार आहोत। तुमच्याकडे जर खडीसाखर नसेल तर तुम्ही साध्या साखरेचाही वापर करू शकता। आता साखर घालून हे सर्व साहित्य छान बारीक करून घ्यायचं। पाहू शकता अगदी बारीक आपली थंडाई पावडर करून तयार आहे। तुम्हाला जर ही पावडर चाळून घ्यायची असेल तर तुम्ही ही चाळू देखील शकता। आता आपण थंडाई दूध करणार आहोत, त्यासाठी वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये केशरच्या काड्या घातल्या आहेत। ह्या काड्या दुधामध्ये छान भिजवून घ्यायच्या, त्यामुळे दुधाला सुंदर रंग येतो। थंडाई करण्यासाठी आपल्याला लागेल तितकं दूध एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि यामध्ये भिजवलेलं केशरचं दूध घालायचं। ही स्टेप ऑप्शनल आहे, तुम्हाला जर स्किप करायची असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। केशरमुळे दुधाला अप्रतिम रंग येतो आणि चवही येते। आता आपण जितकं दूध घेतलं आहे, म्हणजे 2 ग्लास दुधासाठी 2 ग्लास पावडर घालायची आणि ही दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची। आता हे दूध तुम्हाला असंच प्यायला आवडत असेल तरीही उत्तम। जर तुम्हाला हे दूध असंच प्यायला आवडत नसेल तर काय करायचं, गाळणी घ्यायची आणि हे दूध गाळणीने गाळायचं। आणि जर दूध भरपूर प्रमाणात असेल तर काय करायचं, एखादा सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरून हे दूध छान गाळून घ्यायचं। आणि दूध अशी गाळायची स्टेप जर तुम्हाला स्किप करायची असेल तर आपण केलेली थंडाई पावडर छान चाळून घ्यायची आणि उरलेला चाळ पुन्हा बारीक करून घ्यायचा, त्यामुळे दूध पुन्हा असं गाळावं लागत नाही। आहा, मस्त आपलं दूध छान गाळून झालेलं आहे। आपली होळी स्पेशल थंडाई पावडर आणि त्याचबरोबर थंडाई करून पिण्यासाठी तयार आहे। थंडाई करण्यासाठी मात्र थंड दुधाचा वापर करायचा। तुम्हाला जर बर्फ घालायचा असेल तर तुम्ही बर्फही घालू शकता। पाहिलात, ही रेसिपी घरी अगदी सोप्या पद्धतीने करता येते आणि घरची थंडाई प्यायला चविष्टही लागते। नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।